नमस्कार, माझं नाव योगिनी. आत्महत्या याविषयी बोलत असताना मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला कुठंतरी आत्महत्या होते आणि त्यानंतर आपण सगळेजण दुःखी होतो, निराश होतो. अरे, ती व्यक्ती आपल्याशी बोलली असती तर आपल्याला समजलं असतं, आपल्याला कळलं असतं आणि कदाचित आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकलो असतं, असं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं. पण घटना घडून गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं मला आज सर्वांना हे सांगावसं वाटतं की जर असे निराशेचे किंवा आत्महत्येचे विचार जर लोकांच्या मनामध्ये असतील तर त्या लोकांबरोबर संवाद करून नक्कीच आपण त्या लोकांचं जीवन आपण वाचवू शकतो. तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की आपण ओळखायचं कसं की अशी निराशेमध्ये व्यक्ती आहे किंवा त्या व्यक्तीला आत्महत्येचे विचार आहेत. आपण तिच्याबरोबर संवाद कसा करायचा, आपण बोलायचं कसं आणि योग्य संवाद करून त्यांना आपण योग्य ठिकाणी कशा प्रकारे रेफर करायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही व्यक्ती येऊन आपल्याला कधीही सांगत नसते की माझ्या मनात आत्महत्येचे विचार आहेत किंवा मला निराशा वाटते. अशा प्रकारचं कुठलीही व्यक्ती येऊन आपल्याला सांगत नसते. आपण एक संवादक म्हणून आपल्याला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपल्याला जाणून घेण्याची आणि संवाद करण्याची. तर अशी कोणी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल आणि आपल्याला समजून घ्यायचं नक्की तिला कशाचा ताण आहे किंवा तिला काय गरज आहे, तर तिच्याशी आपण संवाद कसा करायचा याविषयी आता मी बोलणार आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या व्यक्तीला आपण संवाद करण्यासाठी प्रवृत्त करणं खूप महत्त्वाचं आहे. ती व्यक्तीनं आपल्याशी बोलायला हवं, त्या व्यक्तीनं आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला सांगायला हव्यात. असं जर व्हायला हवं तर त्या व्यक्तीला आपण मोकळेपणानं बोलण्याची आपण संधी दिली पाहिजे. कुठलीही व्यक्ती मोकळेपणानं तेव्हाच बोलते की त्या व्यक्तीला ही खात्री असते की मी हे जे काही बोलणार आहे ही व्यक्ती कुठंही बाहेर सांगणार नाही किंवा ही व्यक्तीवर मी विश्वास ठेवू शकतो, ही व्यक्ती मला समजून घेऊ शकते. असं ज्या वेळेला वाटतं त्याच वेळेला ती व्यक्ती आपल्याशी मोकळेपणानं बोलू शकते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या व्यक्तीला आपल्याविषयी आधार वाटायला हवा. ती व्यक्ती खूप काही ताणात असते, खूप काही सफर करत असते आणि इतका ताण असतो की त्या व्यक्तीला आपलं कुणी ह्या जगात नाही आहे, आपण एकटे आहोत आणि आपण ह्या जगण्यापेक्षा आपण मेलेलं बरं ही भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये असते. त्यामुळे संवादकाची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की आपण जेव्हा संवाद करतो त्यावेळी त्या व्यक्तीला आपण तिला आधार द्यायला पाहिजे. तू ह्या जगात एकटा नाही आहेस, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. तुझा कितीही प्रश्न मोठा असला तर आपण तो मिळवून सोडवू शकतो. कुठल्याही प्रश्नावर मरण हेच उत्तर नाही, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. हा फील त्या व्यक्तीला देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला आश्वस्त करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी त्या व्यक्तीला आपल्याला मधून प्रश्नही विचारणं गरजेचं आहे. जी काही माहिती आपल्याला त्या व्यक्तीकडून हवी आहे त्यासाठी तिला आपल्याला ओपन एंडेड क्वेश्चन विचारणं खूप महत्त्वाचं आहे की ज्या प्रश्नांमधून ती व्यक्ती सविस्तर माहिती देऊ शकते. तिच्यामुळे जे काही प्रश्न आहेत, जी काही आडी आहे ती मोकळेपणाने आपल्याशी व्यक्त होऊ शकते. कधी कधी काही गोष्टी आपल्याला स्पेसिफिक पण माहिती होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला आपण क्लोज एंडेड प्रश्न विचारू शकतो की जे स्पेसिफिक आपल्याला उत्तर हवं आहे. ती व्यक्तीला असे प्रश्न विचारत ते आपल्याला योग्य प्रकारे त्याविषयी आपल्याला माहिती देऊ शकते. ह्या जर गोष्टी आपण करू शकू तर आपण नक्कीच त्या व्यक्तीविषयी चांगला आपण संवाद करू शकतो. ती व्यक्ती तेव्हाच मोकळेपणाने आपल्याशी बोलू शकते ज्यावेळी तिला वाटतं की ह्या व्यक्तीला माझ्या दुःखाची, माझ्या ताणाची जाणीव आहे, तरच ती व्यक्ती आपल्याशी मोकळेपणाने बोलायला तयार होऊ शकते. ज्यावेळी ती व्यक्ती बोलत आहे त्यावेळेला आपण ते सगळं शांतपूर्वक ऐकलं पाहिजे, मनापासून ऐकलं पाहिजे, तर ती व्यक्ती आपल्याला सगळं मनातलं सांगू शकते. त्याचबरोबर ती व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलते त्यावेळेला आपल्याला तिच्या सांगण्यातले काही गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत, पण तिचा चेहरा, तिची बॉडी लँग्वेज ह्या गोष्टींमधून पण आपण खूप काही शिकू शकतो. नक्की ते सांगते तिच्या दुःखाची तीव्रता किती आहे, तिच्या मनात कुठली त्यावेळी भावना येते, हे जर आपण समजून घेऊ शकलो तर नक्कीच आपण त्या व्यक्तीला योग्य प्रकारे मदत करू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की आपण ऐकून घेत असतानाही आपली बॉडी लँग्वेज किंवा आपलं जे काय आपण तिला रिस्पॉन्स देतो हे अतिशय जेन्युइन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये कुठंही जर त्या व्यक्तीला वाटलं की ही व्यक्ती फक्त माझं ऐकून घेते, ह्या व्यक्तीला माझ्या प्रश्नाची काही देणं घेणं नाही, असं जर कुठं वाटलं तर नक्की ती व्यक्ती आपल्याशी कनेक्ट नाही होऊ शकणार. त्यामुळं आपण हा जो संवाद करतोय हा साधासुद्धा संवाद नाही आहे. ती व्यक्ती खूप मोठ्या एका संकटातून, एका ताणातून, एका मानसिक अवस्थेतून जात आहे. त्या व्यक्तीला आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण कोणी तज्ज्ञ नसू, आपण कोणी काउन्सलर नाही आहे, आपण कोणी मनोविकार तज्ज्ञ नाही आहे, पण आपण चांगले संवादक आहोत. त्यावेळी त्या व्यक्तीची गरज समजून घेऊन आपण तिला मदत करत आहोत, ही खूप मोठी गोष्ट आहे. समाजामध्ये घडणाऱ्या ह्या सगळ्या ज्या आत्महत्या आहेत ते कित्येक आत्महत्या केवळ संवादामुळे आपण रोखू शकतो. संवादामुळे त्यांना आपण योग्य ठिकाणी रेफर करू शकतो. त्यामुळे संवाद होणं हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य संवाद होणं हे खूप
महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा संवाद करत असताना समोरची व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात घडलेल्या ताणाचे प्रसंग असतील किंवा स्वतः त्या व्यक्तीने काही चुकीचं वर्तन केलं असेल, अशा खूप काही गोष्टी मोकळेपणाने सांगत असेल, तर जाणीवपूर्वक संवादकाची ही भूमिका आहे की आपण त्या व्यक्तीविषयी नॉन जजमेंटल असायला हवं. आपण कुठलाही त्याविषयी त्या व्यक्तीला कुठेही आपण जज करता कामा नये. आपल्या बॉडी लँग्वेजमधून किंवा आपल्या बोलण्यातूनही त्या व्यक्तीला हे जाणवता कामा नये की ही व्यक्ती मला जज करते. असं जर केलं तर कदाचित ती व्यक्ती आपल्याशी संवाद योग्य प्रकारे करू शकणार नाही. त्यामुळं नेहमी आपण संवादकानं पूर्व दोषित ग्रह मनात न ठेवता समोरची व्यक्ती जे काय सांगत आहे ते शांतपणे ऐकून घेणे आणि त्याविषयी शांतपणे त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा बोलण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की समोरची व्यक्ती सांगत आहे आणि आपण ऐकत आहोत, त्यावेळी ती असं म्हणत असते की मला जगायची इच्छा नाही आहे, मला खरंच नकोसं वाटतं जगणं, असं जेव्हा ती व्यक्ती म्हणत असते त्यावेळेला आपण तिला जास्त बोलून नक्की तिला ह्याच्याविषयी किती तीव्र भावना आहे समजून घेण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारणं अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की व्यक्तीला खूप ताण जाणवत असतो, व्यक्ती स्ट्रेसमध्ये वाटत असते, पण आपण थेट त्या व्यक्तीला प्रश्न विचारावा की नाही ही शंका आपल्या मनामध्ये असते. आपण जर त्या व्यक्तीला प्रश्न विचारला तर ती व्यक्ती कदाचित आम्ही प्रश्न विचारला म्हणून ती आत्महत्येस प्रवृत्त होते की काय, अशी भीती आपल्या मनामध्ये असते. तर मला सर्व संवादकांना असं सांगावं असं वाटतं की असं कधीही होत नाही. तुम्ही थेट प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जेणेकरून तुम्ही थेट प्रश्न विचारल्यामुळे ती व्यक्ती त्याविषयी मोकळेपणानं बोलू शकते. जर तुम्ही प्रश्न विचारला नाही तर कदाचित तिच्या ते मनात असून पण ती न सांगितल्यामुळं आपण ते संवाद अर्धवट ठेवू शकतो. त्यामुळं आपण बोलणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळी आपल्याला अशा कोणी व्यक्ती भेटतील तर आपण त्यांच्याशी संवाद करणं गरजेचं आहे. त्यांच्याशी बोलून त्यांना थोडं होप देणं गरजेचं आहे. जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो, आपण मार्ग काढू शकतो. आणि जर असं जाणवलं की खूप तीव्र स्वरूपाचं त्यांना आत्महत्याच्या टोकाचे विचार आहेत तर त्यांना योग्य समुपदेशन करून त्यांच्याशी योग्य बोलून त्यांना आपल्याला तज्ज्ञांकडे रेफर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपली ही एक कृती एखाद्याचा जीव वाचवू शकते, म्हणून आपण हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. थँक्यू.